साहेबांनी असं म्हटलं की मराठी उमेदवार दिले तर त्याला अपशकुन करायचं नाही असं ठरवलं. आता सगळं आलं. पुन्हा एकदा भाजपने मान्य केलंय जे काही आमचे पक्षप्रमुख इतके दिवस ओढवते की मुंबईला मराठी महापौरच मिळालं पाहिजे, ते अखेर भाजपला मान्य करावं लागलं. एकदा सभागृह चालू झालं की शिवसेनेचे नगरसेवक कसे आक्रमक आहेत हे तुम्हाला कळेल. तुम्ही तेव्हाही पाहिलं, आताही पाहाल. उद्धव ठाकरेंनी आज मातोश्रीवर बैठक बोलावली होती आणि नगरसेविका श्रद्धा जाधव आज या बैठकीसाठी उपस्थित होत्या. माझ्यासोबत श्रद्धाताई आहेत. ताई, आज मातोश्रीवर बैठक झालेली होती. किशोरीताई, तुम्ही, मिलिंद नार्वेकर आणि वरिष्ठ नेते मंडळी या बैठकीत उपस्थित होती. आज अर्ज भरण्यासाठी महापौर पदासाठीची शेवटची तारीख होती. काय सांगाल? महापौर पदासाठी शेवटची तारीख म्हणजे भाजपकडून ऋतू तावडेंचं नाव जाहीर केलेलं आहे आणि पुन्हा एकदा भाजपने मान्य केलं आहे जे काही आमचे पक्षप्रमुख इतके दिवस ओढवते की मुंबईला मराठी महापौरच मिळालं पाहिजे, ते अखेर भाजपला मान्य करावं लागलं. खरं तर आज उद्धव ठाकरेंनी महापौर पदासाठी उमेदवार दिलेला आहे की नाही त्या संदर्भात काय बोलू? अरे, साहेबांनी असं म्हटलं की मराठी उमेदवार दिले तर त्याला अपशकुन करायचं नाही असं ठरवलं. आता सगळं आलं. एकूणच आपण ही मुंबईतली सगळी परिस्थिती बघितली तर शिंदेंकडे 29 नगरसेवक होते, तर कुठेतरी शिंदेंचं महत्त्व कमी व्हावं यासाठी काही उद्धव ठाकरेंनी दिलेलं होतं का? हे नाही. बघा, साहेब इतके वर्षाचे एकदम मुरब्बी राजकारणी आहेत, त्यामुळे कुणाचं महत्त्व कमी करायचं ते कुणाचं महत्त्व कमी ते आपोआप होतं. त्यामुळे शिवसेनेनेच आजपर्यंत ज्यांचं महत्त्व केलं ते कमी केले आणि पक्षप्रमुख आमचे तसे फार मुरलेले राजकारणी आहेत. ताई, बाळासाहेब ठाकरे यांची जन्मशताब्दी सुद्धा सुरू झालेली आहे आणि या निमित्ताने कुठेतरी जी एक अखंडता होती की मुंबईत शिवसेनेचा ठाकरेंचा महापौर होणार, तर ती इच्छा कुठेतरी अजूनही होती आणि पण ती आता पूर्ण होत नाही आहे. कसं पाहता एकूण याकडे? आता पूर्ण होत नाही. आम्ही तो कसं मान्य, बघा इकडे एकीकडे पक्ष फोडला आहे, तरी पण दुसऱ्या ताकदीचा पक्ष म्हणून शिवसेना मान्य पक्ष म्हणजे उभाटा, उद्धव साहेबांचा पक्ष दुसऱ्या ताकदीचा 65 नगरसेवक. हे कमी नाही आहे. तुम्ही त्यांच्याकडे बघा, केंद्रातले सगळे मंत्री, अख्खे दिल्लीची यंत्रणा इथे आली होती. विधानसभेचे तर मुख्यमंत्री यांचे सगळे मंत्री याची सगळी ताकद लावली. साम दाम दंडभेद लावून सुद्धा 65 नगरसेवक उद्धव साहेबांनी आपल्या ताकदीवरती निवडून आले, आदित्य साहेबांनी, आणि हे सुद्धा काही कमी नाही आहे. त्यामुळे 65 नगरसेवक निवडून आलेत. ठीक आहे, थोडे झाले असतील कमी, पण ते सुद्धा कमी मतांनी गेले, तर ते पक्षप्रमुख आमचे सक्षम आहेत. ताई, तुम्ही खरं तर नगरसेविका आणि मुंबईच्या महापौर म्हणून तुम्ही सगळा हा प्रशासकीय कामकाजाचा भार तुम्ही घेतलेला होता आणि तो तुम्हाला अनुभव आहे. तर या घडीला आत्ता मुंबई महानगरपालिकेमध्ये ठाकरेंचे नगरसेवक हे कशा पद्धतीने आक्रमक होताना पाहायला मिळणार? त्यांचं कामकाजाची पद्धत कशी असणार? लवकरच कळेल तुम्हाला. सभागृह चालू तर होऊ द्या. एकदा सभागृह चालू झालं की शिवसेनेचे नगरसेवक कसे आक्रमक आहेत हे तुम्हाला कळेल. तुम्ही तेव्हाही पाहिलं, आताही पाहाल. थँक्यू. सभागृह एकदा सुरू झालं की शिवसेनेचे नगरसेवक हे कसे आक्रमक होतात हे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल, असं वक्तव्य श्रद्धा जाधव यांनी केलेलं होतं. आज मुंबईमध्ये मातोश्री या ठाकरेंच्या निवासस्थानी ही बैठक पार पडलेली होती आणि एकूणच जर आपण बैठकीत बघितलं तर कुठेतरी उमेदवार जो आहे महापौर पदाच्या निवडणुकीसाठीचा तो ठाकरेंनी दिलेला नाही आहे आणि जर मराठी उमेदवार होत असेल, मराठी महापौर होत असेल तर आपण अपशकुन करायचं नाही असं म्हटलेलं होतं. त्यामुळे एकूणच ही बैठक झालेली होती. या बैठकीमध्ये मिलिंद नार्वेकर, त्यानंतर अरविंद सावंत, संजय राऊत आणि ठाकरेंचे हे सगळे जुने अनुभवी नगरसेवक जे आहेत ते उपस्थित होते आणि या बैठकीनंतरच आता उमेदवार दिला जाणार नाही आहे हे स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळेच आता आगामी काळात सभागृह मुंबई महानगरपालिकेचं भरल्यानंतर ठाकरेंचे नगरसेवक कशा पद्धतीनं काम करतात, विरोधी पक्षनेता म्हणून आम्ही आमची जी भूमिका आहे ती खंबीरपणे बजावू असं किशोरी पेडणेकर सुद्धा म्हणालेल्या होत्या. त्यामुळे आता आगामी काळात ठाकरेंचे नगरसेवकांचा महापौर झाल्यानंतरचा मुंबईतल्या सभागृहाचा हा कामकाज कसं असणार आहे, ते कितपत आक्रमक होतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट.